बरोबर सकाळी 7 वाजता नाश्ता तयार होतो आपला. 9 पर्यंत नाश्ता करतात माणसं. हा. नाश्ता झाला की त्यानंतर दुपारी 12 पर्यंत जेवण तयार होतं. जेवण झाले की त्यानंतर आराम करतात सगळे. संध्याकाळी 7ला कीर्तन चालू होतं. कीर्तनानंतर 9 पर्यंत कीर्तन असतं. 9च्या पुढे जेवण चालू होतं. संध्याकाळी जेवण झाले की नंतर गजर चालू असतं. तरी एका टायमिंगला किती लोकांचं जेवण बनते? सकाळचे साधारण 300 लोकांचं असतं. संध्याकाळी 800-900 लोकांचं जेवण असतं. तर हे सगळं म्हणजे आता किती लोक आहेत आपली? साधारण आपले आम्ही टोटल 10 जण आहे. 10 जण. आजचं जेवणाचं नियोजन कसं करणार आहे? आजच्या जेवणामध्ये बघा पुरी आहे, हा. जिरा राईस आहे, आलू मटर भाजी आहे, हा. पायनॅपल शिरा आहे. हा. या प्रकारे आजचं जेवण आपण 700-800 लोकांचं जेवण बनवलं. हा. तर उद्याचं आपल्या नियोजनानुसार तयार करू. होईल. रोजचं जेवण कसं वाटतं तुम्हाला? आपल्या जेवणाबद्दल रोजचं काय व्यवस्थित जेवण होते आणि भरपूर लोक जेवतात आणि चहा पाण्याची सोय सगळी आपली आहे. 4 वाजता सकाळचा नाश्ता आहे. सगळं व्यवस्थित भरपूर आहे. जेवणाची क्वालिटी वगैरे कशी आहे? अगदी योग्य रीतीने जेवण अगदी आमचं नाश बी होत नाही आणि अगदी खमंग पदार्थ आम्ही बनवतोय. बरं पडतं. आम्ही हे मटेरियल आज न बाहेर लावतो, लावणं परत तयार करून देतो आणि माणसं जेव्हा घालतो. ह्याची सार्वजनिक आहे. जेवणाची व्यवस्था आपली कशी असते? बेस्ट आहे, चांगली आहे ती. नाश्ता कुठं आम्ही करीत नाही, काय नाही. जेवणाची क्वालिटी वगैरे चांगली मस्त क्वालिटी आहे.
अरे बाळासो श्रीरंग अनपट यांच्याकडून ए द्या तुम्हीच द्या की दोन्हीला काही ते